जय हिंद दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फी थिंग या चॅनलवर. तर आता आपण नवीनच अपडेट बघणार आहोत की आता प्रत्येक जे आपल्या जे सिलेबसनुसार जे क्रायटेरिया बी एड असेल, एम एड असेल, नंतर जे ग्रॅज्युएशन असेल त्यांचं प्रत्येकाचं रिझल्ट लागणं चालू झालेलं आहे. त्या सी ई टीनं तर आजच म्हणजे जो एम एड बी एडवाले त्यांचा कॅप राऊंडसाठी नोटिफिकेशन सी ई टी सेल पोर्टलवर आलेला आहे. तर प्रामुख्याने मित्रांनो, माझा एक एक प्रयत्न असतो की आपले गावाकडचे मित्र, आपले शहरात आलेले मित्र यांना इत्थंभूत माहिती त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे, हा माझा एक प्रामाणिक हेतू असतो. त्याच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामागं माझं एक सत्य प्रयत्न हाच असतो की खूप हुशार मुलंसुद्धा कागदपत्र नसल्यामुळं त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होतं, त्यांना अगोदरच अलर्ट केलं पाहिजे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्यासाठी हाच व्हिडिओ बनवतो आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघूया की बी एड प्रवेश कागदपत्र. तुम्ही टायटलवरती बघितलं असेल हे बी एड प्रवेश कागदपत्र. तर प्रामुख्यानं माझे मित्र आहेत जे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा सी ई टीचा स्कोअर हे त्यांच्या लॉग इनमध्ये आलेलं असणार आहे. तर मित्रांनो, आता पुढचे जे प्रोसेस आहेत ते तुम्ही टप्प्याटप्प्यानं प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला मी जी माहिती सांगणार आहे त्याच्यामध्ये कुठली बाबा चूक राहते का आपली, किंवा काही आपलं डॉक्युमेंट राहिलेत का ते आता काढण्यासाठी वेळ आहे तर आपण काढली पाहिजेत, हे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. वेळेआधी माणसानं शहाणं हो, आपली गावाकडची म्हण आहे, त्यानुसार तुम्हाला मी सांगतो. तर पहिल्यांदा बघा मित्रांनो, बी एड प्रवेश प्रक्रिया. आता माझ्याकडं हा जो तुम्हाला इथं जे परिपत्रक दिसतंय ते मी तुम्हाला एक एक्झाम डेमो म्हणून 2024-25साठी जे काही ठराविक कॉलेजेसनं जे लावलेलं होतं त्याच्यामध्ये मी अवेलेबल झाल्यानुसार तुम्हाला ते सांगतो आहे की जेणेकरून तुम्हाला फायदा येईल त्या गोष्टीचा. लक्षात आलं? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथम मित्रांनो, कागदपत्रामध्ये जी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तुम्हाला मी सांगतो, त्या म्हणजे येतं आय कार्ड साईज फोटो. तर मित्रांनो, मित्र काय करतात की एकतर झंकीपंकी शर्ट टाकाटक कुठंतरी असे केस वगैरे असे बाहेर काढून असे एकदम इतरा फोटो काढून ते कुठेतरी अपलोड करायचं बघतात. तर असा आपल्याला फोटो नसला पाहिजे, ध्यानात घ्या. एकदम असा हा आय कार्ड साईज फोटो इतका एवढा असा असतो. आय कार्ड साईज फोटो जो आपल्या आयडेंटिटीवर असतो बघा, ॲडमिशन घेतल्यानं जो आय कार्ड वापरतो यावर असतो, इतक्याच ह्याच्यात तिथं गेला तुम्ही फोटोशॉपला ते देतो आहे. त्याची जी साईज असली पाहिजे ती 20 ते 50 KB असली पाहिजे, हे लक्षात घ्या. इथं स्पष्टपणे दिलेलं आहे 20 ते 50 KB एवढीच असली पाहिजे. त्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे ते. कारण काय, ह्याच्यापेक्षा जास्त असलं तर तुम्ही ज्यावेळेस केंद्रीभूत जे तुमचे कॅप राऊंड असणार आहे त्याच्यावर जो अपलोड करणार आहे ना त्यावेळेस होणार नाही. नाही झालं का? त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय, तर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने सहीचा नमुना ध्यानात घ्या. तो कुठपण असला पाहिजे 10 KB. तर हे स्कॅन जे नेट कॅफेवाले जे असतात बांधव त्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जो पांढरा आपला व्हाईट पेज घेतलं त्याच्यावरती साईन केली, निळ्या पेननं करायची, ना हिरव्या ना निळ्या, फक्त निळ्यानेच करायची, ध्यानात ठेवायचं. त्याचं स्पष्ट दिलं आहे. नंतर खालील कागदपत्र मूळ स्वरूपात. आता जे आपले जे डॉक्युमेंट आपण आपल्याजवळ ठेवलेत हार्ड कॉपी आहेत त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय त्यांना प्रोव्हाइड करावं लागणार आहे ते पण तुम्ही जाणून घ्या. तर त्यामध्ये येते प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर. लक्षात आलं का? ह्याचा अर्थ लक्षात आला का तुमच्या? प्रोव्हिजन ॲडमिशन लेटर याचा अर्थ असा असतो मित्रांनो की आपण ज्या कॉलेज आपल्याला अलॉटमेंट झालेला आहे किंवा झालं आहे तिथलं ॲडमिशन आपण घेणार आहे त्याच्यासाठी आपण 1,000 रुपये भरत असतो बघा, बरोबर का? त्याचं एक रिसिप्ट भेटते की तुम्ही त्याच्यासाठी ते रिझर्व केलं किंवा ते तुमच्यासाठी फिक्स केलं तुम्ही कॉलेज ॲडमिशनसाठी. तर त्याचं एक लेटर असतं, ते एक लेटर तुम्ही घेऊन जायचं. नंतर दुसरा पॉईंट आहे तो सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्म. आता बांधवांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सी ई टीचा फॉर्म भरत असतो फिलअप करताना, ते जे आपली जी प्राथमिक माहिती दिलेली असते ती प्राथमिक माहितीच्या बेसवर तिथं तुम्हाला डॉक्युमेंट जे तुम्हाला मागवतात त्याच्यासाठी सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्म लागतो. ही तुम्ही प्रामुख्याने पहिली गोष्ट ध्यानात घ्या. त्याच्यानंतर येतं सी ई टी स्कोअर कार्ड. आता हे का लागते मित्र बोलतील, तर आज महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल एकही कॉलेज असं नाही की विदाऊट सी ई टी तुम्हाला ॲडमिशन देईल.
हे तुम्ही सगळ्या ध्यानात घ्या. नाहीतर हा उठला, माझे वडील अमुक अमुक नेता आहेत, अमुक आहे तमुक आहे, मला ॲडमिशन द्या, चालणार नाही मित्रा. त्याच्यासाठी तुझ्याकडं एकदम लिगली CET स्कोर कार्ड असेल तर तू उंच मात्यानं थाट मात्यानं ॲडमिशन घेऊ शकतो दोस्ता. अन्यथा तिथं उपयोग नाही. ते पुढचा एक भाग घ्या मित्रांनो, हा आपला थोडा जोक होता. रजिस्ट्रेशन फॉर्म जो भरलेला होता त्यानंतर एक्झामचं जे हॉल तिकीट आलेलं आहे तीसुद्धा लागणार आहे मित्रांनो. आता प्रत्येक ठिकाणी क्रायटेरिया वेगळा असतो. काही ठिकाणी वरील 3च डॉक्युमेंट घेतले जातात, काही ठिकाणी 4ही डॉक्युमेंट घेतले जातात. पण आपण जाताना लिगली जायचं, जेणेकरून आपलं एकही पॉईंटमुळं आपलं ॲडमिशन कॅन्सल झालं नाही पाहिजे मित्रांनो. कारण आपलं एक ॲडमिशन कॅन्सल झालं ना तर आपला पुरा वर्ष कॅन्सल झालं. पुरं वर्ष कॅन्सल झालं ना तर आपले पूर्ण म्हणजे जीवनाचे जे ठरलेले जे आपले जे पायऱ्या आहेत त्याच्यात कॉलॅप्स होतात कुठेतरी, बरोबर का. त्याच्यामुळं पहिल्यांदा तुम्ही प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पूर्तता करायला शिका. त्याच्या पुढे येतो आपला स्वतःचा जो नॅशनल स्वतःची ओळख असणारं जर डॉक्युमेंट कुठलं असेल तर ते आहे आधार कार्ड. हे ध्यानात घ्या, बरोबर. आधार कार्ड नंतर पुढं काही आहे. आधार कार्ड कसं असलं पाहिजे तुमचं, तुम्हाला सांगतो 2 ह्याच्यात फॉर्मॅट म्हणजे पाहिजे. एक म्हणजे तुमच्याकडे PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये सेव्ह असलं पाहिजे. याचं कारण का तर पुढं सांगतो मी. आणि दुसरं हार्ड कॉपी एक असली पाहिजे ज्याचं झेरॉक्स वगैरे काढून तुम्ही रेडी असलं पाहिजे. त्याच्यानंतर येतं आहे पुढं आय कार्ड साईज फोटो. हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आता मित्रांनो, आता इथून पुढे जे मी 2-3 जे डॉक्युमेंट्स सांगणार आहे एकदम स्ट्रिक्टली फॉलो करायच्या. कारण इथं गप्लत झाली ना की नाही, मग 100% जरी पाळलेले असले ना तरी उपयोग नाही दोस्ता. त्याच्यामुळे आता जे सांगतो मी पुढं ती महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं. तर त्याच्यामध्ये 10वीचं गुणपत्रक, 10वी 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र लक्षात आलं. 10वी आणि 12वी म्हणजे 10वी प्लस 12वीचं गुणपत्रक हे असलंच पाहिजे मित्र. कारण का तर आपल्याला जे डॉक्युमेंट सर्क्युलेट करायचे आहेत त्याचा बेस काय असणार आहे तर हे तुमचे डॉक्युमेंट आहेत, बरोबर का. त्याच्यानंतर येतं पदवी म्हणजे FY असेल, SY असेल, TY असेल, ह्या वर्षाचं अंतिम वर्षाचं गुणपत्रक. म्हणजे काय, याला काय सांगायचं इथं, इकडं बघा, एकत्रित अंतिम इथं दिसलं का. याचा अर्थ काय तर FY, SY, TY ह्या 3 वर्षाचं जे तुमची गुण आहेत, जे तुमचे ठरलेले जे टोटल 19 असतील, 1600 पैकी असतील किंवा प्रत्येक ठराविक तुमचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे त्यानुसार या अमुक विद्यार्थ्याला किती मार्क पडले हा शेवटच्या वर्षाला टोटली त्याचा कॅटलॉग येत असतो. आणि त्यानुसार किती त्याला गुण पडल्यात ती एकत्रच थर्ड इयरच्या ज्या आपला रिझल्ट आहे त्याच्यावर येत असताना ती तिथं तुम्हाला जमा करायचं. म्हणजे लास्ट 3ऱ्या वर्षाचं तुमचं डॉक्युमेंट एक असेल ना तरी चालतं आहे तिथं. त्याच्यानंतर येतं पदव्युत्तर पदवी म्हणजे आपण त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सेम क्रायटेरिया मला पहिल्यांदा येतो बघा. MA असेल, कोण MSc असेल तर त्याच्या पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं दोन्ही कंप्लीट होऊन जे तुमचं रिझल्ट येणार आहे ना त्या रिझल्टचं गुणपत्रक तुम्ही जमा करायचं, बरोबर का. त्याच्यानंतर पुढे येतं आहे डोमिसाईल. आणि ही प्रोसेस कोणासाठी सांगितली मी, पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तर, जर ज्याचं ग्रॅज्युएशन फक्त आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी फक्त ग्रॅज्युएशनचीच डॉक्युमेंट जमा करायचे. नाहीतर हा बाब्या काय करेल, इकडं डॉक्युमेंट पडलेत, माझं MA झालं नाही सर, मी काय आता काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त BAचं भरायचं आहे आणि शिक्षकाच्या कोर्साला जायचं आहे मित्रा, ध्यानात आलं. आता ज्या पुढे येते बघ डोमिसाईल. आता डोमिसाईलमध्ये मित्रांनो, डोमिसाईल हे क्वचित प्रसंगी चेंज होतं, क्वचित प्रसंगी, शक्यतो होत नाही पण क्वचित प्रसंगी. डोमिसाईल हा तुमच्या इकडं बघा, इथं काय दिलं आहे, जन्म ठिकाणाचा उल्लेख असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला. ज्यावेळी जन्म ठिकाणाचा उल्लेख असेल म्हणजे एक तुमच्या अस्तित्वाचा एक प्रूफ आहे तो, की हा कॅन्डिडेट या गावातला आहे, हा इथं जन्मलेला आहे, हा इथं शाळा शिकलेला आहे, हा त्याच्यावर असणारा तो एक प्राथमिक माहिती आहे तुमची, जी कुठल्या ठिकाणी एक जबरदस्त एव्हिडन्स म्हणून वापरल्या जाते, त्याला म्हणतात डोमिसाईल.
त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया एक येतो तो जातीचा दाखला. मित्रांनो, इथं जातीचा दाखला. तर जातीच्या दाखल्यामध्ये माझे मित्र बांधवांनो, आता काही मित्रांचा असं फोन मला येतात की सर आम्ही जातीचा दाखला तर काढला आहे, पण त्याच्यामध्ये काय सिले मिस्टेक आहेत. घाबरून जाऊ नका. जर तुमचा थोडंफार जर त्याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा तुमच्या आडनावामध्ये काही थोडाफार जादा नाही थोडाफार बदल असेल तर मित्रांनो बिनधास्त त्याच्यासाठी तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार नाही. पण लक्षात ठेवा, पण हा शब्द लक्षात ठेवा, पण तुम्हाला तहसीलदारच्या ॲफिडेविट करावं लागेल. कारण ते ॲफिडेविट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ॲफिडेविटही असलंच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन देणार नाहीत. घाबरून जायचं नाही, ॲफिडेविट काढायचं, एका दिवसात ॲफिडेविट निघतं, काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. त्याच्या पुढचं जे आहे ते डॉक्युमेंट 12 नंबरला आपल्या इथं दिलेलं आहे जात पडताळणी. म्हणजे काय तर ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो. सगळ्यात शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी. अच्छा, कास्ट व्हॅलिडिटी करते काय तर जे बोगस भरणारे विद्यार्थी आहेत ना, फॉर्म बोगस डमी, त्यांना प्रतिबिंब घालायचा हा डॉक्युमेंट आहे ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो. कास्ट व्हॅलिडिटीची हा पडताळणी मित्रांना माहिती आहे एकदम सूक्ष्मपणे केलेलं असते. त्याच्यामुळं जो ज्या कॅटेगरीचा आहे त्यानुसार त्याला ॲडमिशन त्या कॅटेगरीनुसार भेटत असतं, त्याचा लाभ भेटत असतो. त्याचा गैरफायदा होऊ नये म्हणून कास्ट व्हॅलिडिटी असते. तर ह्याच्यानंतर इथं 2 डॉक्युमेंट त्यांनी सर्क्युलेट केलेले नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो. एक येतं म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट. आता बरेच मित्रांना अजून जे फर्स्ट इयरसाठी असतील किंवा नवीनच असतील त्यांना माहीत नाही मायग्रेशन सर्टिफिकेट कशासाठी लागते. तर मित्रांनो, मायग्रेशन सर्टिफिकेट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काही विद्यार्थी धरून चाला की आपल्या म्हणजे शिवाजी विद्यापीठात शिकतात आणि कालांतराने ते पुणे विद्यापीठात गेलेत. युनिव्हर्सिटी चेंज झाली ना, बरोबर का. मग ज्यांची अशी युनिव्हर्सिटी चेंज होणार आहे किंवा जे आत्ता सध्या शिवाजी विद्यापीठात आहेत आणि नंतर पुणे विद्यापीठात ॲडमिशन घेणार आहेत किंवा घेतलेलं आहे, त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट हे लागतं. हे सगळ्यात कळीचा मुद्दा आहे मित्रांनो. अजून एक राहिला पॉईंट. तो पॉईंट असा आहे ज्याला आपण एखादा मित्र काय असतो की घरच्या आर्थिक परिस्थिती गरीब वाईट हो मित्रांनो. कारण माणूस हा गरिबीतनं शिकत जातो. फक्त ज्याला जाण गरिबीची आहे ना तो शिकतो. मग काही वेळा आपला दोस्त कसा असतो की 1-2 वर्ष त्याला काहीतरी कामधंदा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिकू शकलेला नसतो. तो घरचं काहीतरी 4 पैसे घरी देऊन नंतर तो शिक्षण चालू करतो. तर त्यावेळेस त्याच्या शिक्षणात गॅप पडतो. त्याच्यासाठी त्याला जोडावं लागतं गॅस सर्टिफिकेट. तर ते तहसीलदाराच्या बॉन्ड पेपरवर ते साईननुसार किंवा ते बॉन्ड असतं त्यानुसार तुम्हाला ते एक सर्टिफिकेट जोडावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचा गॅप सर्टिफिकेट ज्या मित्रांचं असेल 5 वर्षापर्यंत ज्याचा गॅप असेल त्यानं ते जोडायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण तुम्हाला आपण जे सविस्तर माहिती सांगितली, मी आशा करतो की तुमच्याकडून ही माहिती व्यवस्थित आणि तुम्ही डॉक्युमेंट सगळी हजर करचाल ह्या आशेवर मी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. मला आवडलीच असेल माहिती असे आशा करतो आणि संपवतो. जय हिंद.